आज अन्नू? हो ना ग, काही करण्यासाठी हॅपनिंग पण नाहीये बघ मधुरा. टीव्ही बघून बघून पण नुसता कंटाळा आलाय बघ. चल मग शॉपिंगला जाऊ. नको ग, परवाच केलीये पण काही धमाल नाही आली बघ. हाय माझ्या लाडक्या भगिनींनो, व्हॉट द मॅटर? कसल्या गंभीर दिसताय तुम्ही? चला उठा लवकर, आवरा पटकन, आपल्याला शॉपिंगला जायचंय धमाल करायला. काय? शॉपिंग आणि धमाल? नो वे सात भैया. हो ना, बघ ना, एकत्र कसं शक्य आहे धमाल आणि शॉपिंग? हो, आता ते शक्य आहे. निनाद इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत संस्कृती शॉपिंग फेस्टिवल मध्ये 18, 19, 20 जानेवारी पासून आपल्या सांगलीमध्ये. पण कुठे? आपल्या विश्रामबागच्या विलिंग्टन कॉलेज ग्राउंडवर. हो, पण नुसतं शॉपिंग फेस्टिवलच ना, धमाल कशी येणार मग? अगं अनु, शॉपिंगसाठी दैनंदिन गरजेच्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन तर आहे, पण वाहन जत्रा, फूड स्टॉल व मनोरंजनाचे कार्यक्रमही आहेत. अरे वा, मस्तच, मग धमालच येणार बघ. हो ना ग, मग शॉपिंग, इटिंग अँड एंटरटेनमेंट सोबतच. आणि हा, तुम्हा दोघींसाठी आणखी एक पैठणीचा खेळही आहे तिथे. सोबतच फॅमिली अंताक्षरी व गेम शो पण आहे. वा रे भैया, मस्तच, मग आम्ही दोघी काय मग तिथून हलतच नाही बघ. हो ना, मग चला आवरा लवकर, लवकरच जाऊ संस्कृती शॉपिंग फेस्टिवलला. मिरजेतील दोघांना क्रिकेटचा सट्टा घेतल्याप्रकरणी अटक. डान्सबार विरोधी लढा उभारणार आराराबांच्या कन्या स्मिता पाटील. कर्जात स्थगिती, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांचा आढावा बैठकीत निर्णय. माडगुळेमध्ये होणार गदी माडगुळकर यांचा स्मारक, राज्य सरकारचे जागा निश्चितीचे आदेश. भाजपचा कर्नाटकमधील ऑपरेशन लोटस पुन्हा फेल. आश्वासन देऊन पाठ फिरवणं म्हणजे मोदी राज्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका. काँग्रेस आघाडी व भारिप एकत्र येणार का? उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम. अन्न व नागरी पुरवठा मंत्र्याने कर्तव्यात कसूर केल्याबद्दल न्यायालयानं फटकारलं. ओवेसी राहुल गांधींबरोबर सशर्त आघाडी करणार. मोदींना दिल्लीत जिवे मारण्याची धमकी, एकास अटक. सांगलीच्या गुंडाविरोधी पथकानं मिरज तालुक्यातील सुभाषनगर इथं मिरज ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत क्रिकेट मॅचवरती सट्टा घेणाऱ्या दोघांवरती कारवाई केली आहे. जमीर इलाही मनेर, सचिन लिमकाई अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. दोन 2016च्या एका प्रकरणात तत्कालीन तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांनी औरंगाबादमधील काही स्वस्त धान्य दुकानांची चौकशी करून नियम मोडल्याच्या कारणावरून बंद केली होती. पण हा निर्णय रद्द करून गिरीश बापट यांनी दुकानदारांना पुन्हा संधी दिली होती. या सर्वांविषयी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरती निकाल देताना चौकशीनंतर कारवाई केली असता ती योग्य आहे तो निर्णय मंत्र्यांनी का रद्द करावा असं उत्तर मिळत नाही. त्यामुळे गिरीश बापट यांनी कर्तव्य करून व मंत्रिपदाचे गैरवापर केला आहे. तर अन्न व औषध नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा निर्णयही न्यायालयानं रद्द केला आहे. आटपाडी तालुक्यातील माडगुळे गाव हे कविवर्य गदी माडगुळकर यांचं आहे. गदी माडगुळकरांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांचं स्मारक माडगुळे इथे व्हावं अशी मागणी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अमरसिंग देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी जागा निश्चितीचे आदेशही दिले होते. त्यामुळे सरकारी पातळीवरती जागा शोधण्याचं काम चालू आहे. तर माडगुळे या ठिकाणी ब्राह्मणांचा पत्रा या नावानं ओळखला जाणारा वास्तू आहे. मराठी साहित्यातही ती वास्तू प्रसिद्ध असून गदिमांचं स्मारक त्याच परिसरात घ्यावं अशी मागणी मांडेशी साहित्यप्रेमींनी केली आहे. कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या भाजपच्या महत्वाकांक्षेवरती पुन्हा पाणी फिरलं आहे. येडियुरप्पा यांनी आमदाराशी बोलताना पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस व जेडीयूच्या एकत्रित राजीनाम्यांनंतरच सत्ता स्थापन करता येईल असं सांगितलंय. त्यामुळे आतापर्यंत 12 आमदारांनी राजीनामा देण्याचं कबूल केलं होतं.
मात्र नंतर त्या आमदारांनी शब्द फिरवल्यानंतर भाजपचं ऑपरेशन लोटस हे थांबलं आहे असं येडियुरप्पा यांनी सांगितलं. तर सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीच आमदारांना बाजार बसवल्याचा आरोपही त्यांनी केलाय. बारामती इथं कामगार मेळाव्यात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवरती तोप डागत म्हटलं की मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी बळीराजाला आश्वासनांचा खजिना दिला होता, मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येंनीच त्यांना काहीही देणं घेणं नाही. शेतकऱ्यांसोबत सरकारनं इमान राखलं नाही, त्याचबरोबर सत्तेत राहिल्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आश्वासनं देऊन पाठ फिरवणं हेच मोदींचं राज्य आहे असा बडगा शरद पवार यांनी मोदी सरकारवर उचलला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधात विरोधकांचे धागेदोरे गुंफत आहेत. मात्र अजूनही ओवेसींच्या AIMIM हा पक्ष त्यांच्या महाआघाडीत गुंफला गेलेला नाही. पण महाआघाडीत सामील होण्यासाठी ओवेसींनी राहुल गांधींसमोर एक अटही ठेवली आहे. मला महाराष्ट्रात एकही जागा नको, मात्र भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांना लोकसभेच्या सन्मानजनक जागा सोडण्यास काँग्रेस तयार असेल तरच महाआघाडीत येण्यास आम्ही तयार आहोत असं ओवेसी यांनी नांदेड येथील सभेत गांधींना उद्देशून म्हटलंय. राजधानी दिल्लीच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार असल्याची धमकी देणारा फोन आला, त्यामुळं सुरक्षा दलात खळबळ उडाली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीनं त्याचं नाव मुख्तार अली असं सांगितलंय. प्रथम त्यांनी दिल्ली पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी देत त्यांच्याविषयी अपशब्दही वापरला. पोलिसांच्या तपासानुसार आनंद पर्वत भागातून हा फोन आला होता. या भागातून एकाला अटक व एकाला ताब्यात घेण्यात आलंय. चौकशी अंती आरोपीनं दारूच्या नशेत फोन केल्याचं उघड झालंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधात विरोधकांचे धागेदोरे गुंफत आहेत. मात्र अजूनही ओवेसींच्या AIMIM हा पक्ष त्यांच्या महाआघाडीत गुंफला गेलेला नाही. पण महाआघाडीत सामील होण्यासाठी ओवेसींनी राहुल गांधींसमोर एक अटही ठेवली आहे. मला महाराष्ट्रात एकही जागा नको, मात्र भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांना लोकसभेच्या सन्मानजनक जागा सोडण्यास काँग्रेस तयार असेल तरच महाआघाडीत येण्यास आम्ही तयार आहोत असं ओवेसी यांनी नांदेड येथील सभेत गांधींना उद्देशून म्हटलंय. दहा एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिसमध्ये राफेल विमानांची घोषणा केली होती. एप्रिल 2015 मध्ये पंतप्रधानांनी 127 राफेल विमानांऐवजी 36 विमानांची घोषणा केल्यानंतर या विमानांची किंमत 41.42% वाढली. 13 ISF आणि 126 ऐवजी 36 विमानं खरेदी करण्याच्या NDAच्या सरकारच्या निर्णयानंतर विमानांची किंमत 1.3 बिलियन युरो झाल्याचं समजत आहे. तर फ्रान्स व भारतामध्ये राफेल माहिती गुप्त करण्याचा अहवाल देत मोदी सरकारनं याबाबतची माहिती संसदीय समितीलाही दिली नाही.